विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत. लक्षात घ्या, सामान्य ज्ञान या सिरीजमधील हा विद्यार्थी मित्रांनो 53वा व्हिडिओ आहे. या आधीचे सर्व व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकतात. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे, जसे भूमी अभिलेख परीक्षा, तलाठी परीक्षा, पोलीस भरती, आरोग्य सेवक भरती तसेच इतरही परीक्षा ज्यांमध्ये सामान्य ज्ञान हा टॉपिक विचारला जातो त्यांसाठी विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न असणार आहे. प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा मी ऑप्शन रीड करत असेल तेव्हा विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. अशी जर ॲक्टिव्हिटी केली तर तो प्रश्न लक्षात राहण्यासाठी नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, तिसऱ्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी हजर नव्हते? आपले ऑप्शन आहेत मुस्लिम लीग, हिंदू महासभा, फॉरवर्ड ब्लॉक की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, तिसऱ्या गोलमेज परिषदेला ऑप्शन क्रमांक ड भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी हजर नव्हते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, महाराष्ट्र भूषण म्हणून प्रथम गौरवण्यात आलेली व्यक्ती कोण? आपले ऑप्शन आहेत नास इमानदार, नाना पाटेकर, पु ल देशपांडे की यशवंत मनोहर. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र भूषण म्हणून प्रथम गौरवण्यात आलेल्या व्यक्ती म्हणजेच कोण की पु ल देशपांडे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, दामोदर व हिराकूड प्रकल्प कोणत्या योजना काळात उभारले गेलेले आहेत? आपले ऑप्शन आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या. तर लक्षात घ्या, दामोदर व हिराकूड प्रकल्प हे ऑप्शन क्रमांक ए पहिल्या योजना काळात उभारले गेलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, जन्मावर आधारलेली चातुर्पन्न पद्धती व कर्मकांड कोणास मान्य नव्हते? आपले ऑप्शन आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे की सुधारक आगरकर. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, जन्मावर आधारलेली चातुर्पन्न पद्धती व कर्मकांड ऑप्शन क्रमांक ड सुधारक आगरकर यांना मान्य नव्हती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, कोणाच्या पुरोगामी विचारांमुळे सनातन्यांनी त्यांची जिवंत असताना अंत्ययात्रा काढली होती? आपले ऑप्शन आहेत महर्षी कर्वे, विष्णुबुवा ब्रह्मचारी, गोपाळ गणेश आगरकर की महात्मा ज्योतिबा फुले. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुरोगामी विचारांमुळे सनातन्यांनी त्यांची जिवंत असताना अंत्ययात्रा काढलेली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, क्षयरोग बरा करण्यासाठी कोणत्या प्रभावी औषधी म्हणून वापर करतात? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. विद्यार्थ्यांनो, आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए स्ट्रेप्टोमायसिन या प्रभावी औषधाचा क्षयरोग बरा होण्यासाठी विद्यार्थ्यांनो वापर केला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, गुरुकुलची स्थापना कोणी केली आहे? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. लाला हंसराज, लाला लजपतराय, दयानंद सरस्वती की स्वामी श्रद्धानंद. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं. तर लक्षात घ्या, गुरुकुल ही जी संस्था आहे तिची स्थापना ऑप्शन क्रमांक ड स्वामी श्रद्धानंद यांनी केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा सर्वात जास्त होती? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. 1975, 76, 72, 73, 77, 78 की 76, 77. विद्यार्थ्यांनो, डिफिकल्ट प्रश्न आहे, परंतु अटेम्प्ट करा. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब 1972 ते 73 या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा सर्वात जास्त होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, बॉम्ब पोथी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? सेनापती बापट, गोपाळ कृष्ण गोखले, विदा सावरकर की गह खरे. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, बॉम्ब पोथी हे पुस्तक ऑप्शन क्रमांक ए सेनापती बापट यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, व्हिनेगारमध्ये कोणते ॲसिड असते? आपले ऑप्शन आहेत ॲसेटिक ॲसिड, बोरिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड की कार्बोनिक ॲसिड. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, व्हिनेगारमध्ये ऑप्शन क्रमांक ए ॲसेटिक ॲसिड असते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11,
नैसर्गिकरित्या आढळणारी एकूण मूलद्रव्ये किती आहेत? आपले ऑप्शन आहेत 91, 92, 93 की 94. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, नैसर्गिकरित्या आढळणारी एकूण मूलद्रव्ये आहेत ऑप्शन क्रमांक ब 92. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12. ॲनिमिया कोणाच्या कमतरतेमुळे होतो? आपले ऑप्शन आहेत आयोडीन, कॅल्शियम, पोटॅशियम की लोह. विद्यार्थी मित्रांनो, अगदी बेसिक प्रश्न आहे आणि हा प्रश्न वारंवार परीक्षेत विचारला जातो, तर आपण कन्फ्यूज होऊ शकतो. तर लक्षात घ्या, ॲनिमिया हा ऑप्शन क्रमांक ड लोहाच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खच दरीतून वाहते? आपले ऑप्शन आहेत घटप्रभा, कृष्णा, गोदावरी की तापी. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक ड तापी नदी खच दरीतून वाहते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14. रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? आपले ऑप्शन आहेत 1173, 1273, 1373 की 1473. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, रायरेश्वर शिखराची उंची आहे ऑप्शन क्रमांक सी 1373 मीटर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅडॅश खिंड आहे? थाळघाट, फोंडा घाट, पालघाट की कुंभारली घाट. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ऑप्शन क्रमांक सी पालघाट ही खिंड आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16. पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? आपले ऑप्शन आहेत 4, 5, 6 की 7. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यास ऑप्शन क्रमांक बी 5 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर लावायचा आहे. विद्यार्थ्यांनो 4 ऑप्शन आहे, तर आपण योग्य आन्सर गेस करा. उत्तरेकडून दक्षिणेकडे विद्यार्थी मित्रांनो क्रम लावायचा आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब म्हणजेच अजंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव असा हा विद्यार्थी मित्रांनो क्रम असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 750 मीटर, 850 किलोमीटर, 650 किलोमीटर की 550 किलोमीटर. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे ऑप्शन क्रमांक ए 750 किलोमीटर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅडॅश ते डॅडॅश आहे? विद्यार्थी मित्रांनो अगदी बेसिक प्रश्न आहे. भूगोलचा जर तुम्ही अभ्यास कधी चालू केला तर लक्षात घ्या, इथूनच आपला अभ्यास चालू होत असतो. जर माहीत नसेल तर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनो नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो 72°6' ते 80°9' इतका आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20. खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार आहे? आधी रेखावृत्तीय विस्तार बघितला होता, आता अक्षवृत्तीय विस्तार विद्यार्थ्यांनो नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तो आहे 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्न बघितलेले आहेत. आय होप तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन बरोबर आले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क म्हणून एक प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती सोशल नेटवर्किंग साईट नाही? आपले ऑप्शन आहेत विंक, गुगल प्लस, लिंक्डइन की फेसबुक. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर इतर मित्रांनी जे कमेंट केले असेल त्या नक्की विद्यार्थ्यांनो कमेंट बघा. जे विद्यार्थ्याची कमेंट बरोबर असेल ती कमेंट विद्यार्थी मित्रांनो मी नक्की पिन करून ठेवेल, म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर समजेल. तसंच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचे प्रयत्न जर आवडत असतील तर नक्की विद्यार्थ्यांनो चॅनलला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच चालू घडामोडींचा जर सराव करायचा असेल तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी हे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, लक्षात घ्या तुम्हाला यश नक्कीच भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.